त्या मंडलाधिकाऱ्याला 5 मीटर मध्ये यावं लागतं. मोठं पद मिळेल तुमच्या त्याच गावात, पण चांगलं काम केलं. आमच्या गावाला होते काय सांगू साहेब, आता येत नाही. आता नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजापूर तालुक्यातील तीर्थखुर्द या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी दलित समाजाची महिला मयत झालेली आहे आणि ते मयतीची अंत्यविधी करण्यासाठी ज्या रस्त्यावरून आपण जातो तोच रस्ता उद्ध्वस्त केलेला आहे, अनधिकृत उद्ध्वस्त केलेला आहे. आणि संबंधित ज्याने हा रस्ता उद्ध्वस्त केला आहे त्याच्यावर ग्रामपंचायत कारवाई करावी असं एक अर्ज संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे. तर तहसील कार्यालय या गुन्हेगारावर कशा पद्धतीनं कारवाई करणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण गावकऱ्यांची काय मागणी आहे, दलित वस्तीतल्या लोकांची काय मागणी आपण बघूया. सर, काय मागणी आहे नेमकं? हा शेतकरी आहे 200 गट नंबर 265 मधला. नाव सांगा डायरेक्ट त्या शेतकऱ्याचं. ओमप्रकाश रावसाहेब पाटील. तो हमेशाच त्याचं क्षेत्र 265 हे बांधापर्यंत येत असताना त्याच्या क्षेत्रात आमचं भीमनगर किंवा कुठली नसताना आमच्या भीमनगरच्या लोकाला जाण्या येण्यास बंदी करतो, जाण्या येण्याच्या लोकाला शिवीगाळ करतो. जातीयतेचा मुद्दा इथं येतोय. जातीयतेचा मुद्दा आमचं त्यानं घर पाडलंय. म्हणजे जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, घर तोडण्याचा प्रयत्न करताय तो. आणि सगळ्याला दादागिरी करतोय तो सध्या. आता तेच की अजून सुद्धा जातीवाद या गावातली संपुष्टात येऊ देत नाही हा माणूस. असं म्हणायचं ना. खडखड बोला, काय मत आहे तुमचं? बोला बोला बोला. अजून कोण बोलतोय भीमनगर मधला? बोला बोला, काय परिस्थिती आहे? मी विठोबा बाबूराव जाधव, राहणार तीर्थखुर्द ग्रामपंचायत. शबाश. मला फक्त आमच्या माहितीसाठी जाणारा रस्ता आम्हाला तुमच्या कुठल्याही वार्डातून द्या. त्यांचं म्हणणं तसं नाही, आमच्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे. बर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे. आता गावाचे तुम्ही ग्रामपंचायत कोण आहेत सदस्य? तुम्ही कोण आहेत? नमस्कार, मी एक सामाजिक कार्यकर्ता विनोद जाधव म्हणून. मी दलित समाजाचा आहे. 2014-15ला जिल्हा परिषद फंडातून हा रस्ता मजबूतीकरण आणि खडीकरण केलं होतं. आणि ज्या संबंधित शेतकरी आमचे मातंग समाजाचे बंधू होते क्षीरसागर म्हणून, आम्ही पूर्वी त्यांच्या वावरातून ये जा करत होतो. मग त्यांनी म्हणले की माझ्या शेताचे 2 भाग होते किंवा माझ्या शेतात नुकसान व्हायला लागले तर एक सेंटरहून न जाता तुम्ही कडेने जावा. आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन भीमनगरमध्ये पूर्ण आम्ही बैठक घेतली आणि आम्ही रस्ता त्यांच्या क्षेत्राच्या पूर्ण बाहेरून काढला. आणि जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून श्री महेंद्र काका दुर्गुडे जिल्हा परिषद सदस्य असताना काकर मतदारसंघामध्ये त्यांचा निधी इथं उपलब्ध करून आम्ही इथं रस्ता खडीकरण व मजबूतीकरण केलं होतं. पण संबंधित शेतकरी जे ओमप्रकाश रावसाहेब पाटील आणि रवी ओमप्रकाश पाटील ह्यांनी जेव्हा ही खरेदी करत असताना त्यांना पूर्वी माहीत होते तर रस्ता आहे, स्मशानभूमीची नोंद आहे, ते त्यांनी बघून आम्ही समाजाचा आमच्या चांगल्या स्वभावाचे लोक आहेत. आम्ही त्यांना आजपर्यंत कसलाही त्रास दिला नाही. आम्हाला त्यांनी चिटकून आहेत, आमच्यांची जमीन आमच्या वस्तीला चिटकून असली तरी आमच्याकडे त्याला कुठलाही त्रास झाला नाही. आणि त्याचा त्यांनी फायदा घेऊन आम्ही केलेला रस्ता त्यांनी आम्हाला कुठलंही न पूर्वकल्पना देता, विश्वासात न घेता त्यांनी JCBच्या आणि ट्रॅक्टरच्या साह्याने ते रस्ता उकरून काढला. आणि आम्ही विचारायला आला असता आरेराव्याच भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि आमच्यासोबत त्यांनी उद्धटपणे वागले. आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला, तहसीलदारला अर्ज दिला, पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांना दिला, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, पण आमची कुठलीही आजपर्यंत दखल घेतली नाही. आज आता त्या अर्जामधला मजकूर मला ऐकवण्यात आला आणि तुम्ही ऐकला. हो. त्या अर्जामध्ये दलित वस्तीतली मयत झाली असताना
मयतीची अंत्यविधी करण्यासाठी सुरळीत रस्ता नाही नाही ना, आहे बरोबर ना? आहे ना सर. आणि हा संबंधित जो पाटील आहे त्याच्यावर फक्त योग्य ती कारवाई करा असं म्हटलं गेलं आहे. पण दलित वस्तीला जाणीवपूर्वक जातीवाद केला आहे म्हणून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा नोंद करावा आणि या माणसानं ही रस्ता भरपावी करून द्यावा आणि संबंधित तहसील कार्यालयाने याच्यावर योग्य ती कारवाई करावी असा उल्लेख दिसलेला नाही. काय मत आहे तुमचं? सर ह्या मताशी मी सहमत आहे, पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहात. अट्रॉसिटी एवढा कडक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर आम्ही एकदम म्हणजे अजून बी आमची प्रेमळ भूमिका आहे. तेवढा कडक कायद्याची त्यांच्यावर अंमलबजावणी करणे आमची प्राथमिक मागणी नाही. अजून पण आम्ही अजून पण सामंजस्यपणाने गावातले तंटामुक्त अध्यक्ष असतील, गावचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, गावचे काय प्रसिद्ध नागरिक असतील, त्यांच्या ऐकून आम्ही आज पण त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंद करायच्या मानसिकतेत नाहू. पण त्यांनी आम्हाला जी जाणारी वाट आहे ती वाट आमच्या वडिलोपार जी काय आलेली आहे, आम्हाला जे अंत्यविधी करण्यासाठी पाहिजे ती वाट त्यांनी तशी सुरळीत आम्हाला दिली पाहिजे. आता एक अजून दुसरा मुद्दा आहे. जोपर्यंत हा रस्ता नांगरलेला आहे, उखडलेला आहे, याची जोपर्यंत चौकशी होत नाही बरोबर तोपर्यंत रस्ता मिळणार नाही असं स्पष्ट त्यांचं मत आहे. म्हणजे यांनी काय म्हणते संबंधित तहसील कार्यालयाचे अधिकारी की हा रस्ता मोजणी करणार आहेत आणि मोजणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार. मोजणी जर नाही लवकर झाली आणि पुन्हा जर जातीवाद निर्माण झाला, एखादा खून खराबा झाला तर कोण जिम्मेदार आहे? नाही, त्याला प्रशासन जबाबदार असणार आहे. हां. कारण की आम्ही गेले 6 महिने ही वेळ यायला नको होती. आज आमच्या इथं अंत्यविधी झालेला आहे. रात्री 1 वाजता मैत झालेले आहेत. तरी 1 वाजल्यापासून आम्ही आजपर्यंत आम्हाला रस्ता सुरळीत जायला नाही म्हणून आम्ही सकाळपासून प्रशासनाकडे दाद मागतोय. तेव्हा प्रशासन आम्हाला 1 वाजता येऊन भेटून इथं पंचनामा करायला आले. मग प्रशासन जी काय पुढं होईल त्याला पूर्ण जबाबदार प्रशासन राहणार. समजा वेळेत जर ही कारवाई नाही झाली तर ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा संबंधिताला धरून काय संबंधित जे अधिकारी आहेत तहसील कार्यालयाचे त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सुद्धा आणि संबंधित ज्याने रस्ता नांगरलाय त्याच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा नोंद करा अशी मागणी राहणार आहे का? हो सर, 100% राहणार आहे. की आम्ही तहसीलदारला वेळोवेळी दाद मागतोय. तहसीलदार पोलीस स्टेशनकडे पाठवतोय आणि पोलीस स्टेशन म्हणते की रस्ता हा तुम्हाला तहसीलकडनं मिळतोय, आमचा संबंध नाही. आणि पुन्हा शेवटला तहसीलदारचं काय म्हणणं आहे, तुम्ही निधी जर खर्च केला असेल तर तुम्ही जिल्हा परिषदकडे जावा. मग जिल्हा परिषदकडं नेमकं कोणाकडे जायचं मागायला आणि ह्याच्यावरती कोण आम्हाला मार्ग काढून देणार? जिल्हा परिषदेचा काही संबंध नाही. गायरान जमीन तहसील कार्यालयाच्या अध्यक्षतेखाली असते आणि ती योग्य ती कारवाई तहसीलदारनं जिल्हाधिकाऱ्यांनी करायची असते. तुमच्या ग्रामपंचायतची मागणी काय आहे? ग्रामपंचायतचे सरपंच कोण आहेत सध्या? आमच्या इथं प्रभारी सरपंच आहेत मोरे म्हणून. इथं कोण आहेत का ते मोरे साहेब? मोरे साहेब, तुम्ही काय कारवाई करणार आहेत बाबा? ही दलित वस्तीची समस्या पूर्ण देशामध्ये जातीवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करते, केंद्र सरकार करते, तरीसुद्धा गावागावामध्ये ही जातीय तेढ निर्माण होते आणि दलित वस्तीच्या स्मशानभूमी नांगरणे, दलित वस्तीतल्या असणाऱ्या जमिनीवर कब्जा करणे, जाणीवपूर्वक दहशत माजवणे, कोयते कत्त्या घेऊन हिंडणे, पुन्हा पिस्तूलचे बटणं दाबणे, हे असं प्रकार पूर्ण राज्यामध्ये होत आहे. तुमच्या गावातली परिस्थिती तुम्ही कशी आवाक्यात आणणार आहेत? मी विष्णू शहाजी मोरे, माझ्या घरचे शाळेला विष्णू मोरे सरपंच आहेत आज सध्या. मग इथं विषय असा आहे की ह्या भीमनगरमधल्या लोकांनी सांगितलं होतं हे रस्ता असा सवा केलेला हे पाटलाने उकरला आहे आणि तुम्ही ह्यांना काहीतरी कारवाई करा, तक्रार करा. पण आम्ही काय केलं, एका ठिकाणी बसवून ह्यांना बसवून मिटवावं म्हणून आम्ही 4 दिवस लांबणीवर टाकलं. वा तुझं रान किती आहे मोजण्यासाठी तू समोर ये, भीमनगरमधली माणसं सगळे समोर येऊ. तर त्यानं काय आलाच नाही. मग ह्यांच्याही ह्या भीमनगरमधल्या लोकांनी काय केले, ह्यांच्याही मोजलं तर ह्यांचा अंदाज वा इथून ह्याचं वरी काय येत नाही. ह्यांच्या मोजणीला अर्थ नाही. मग ते शासनाच्या मोजणीला बी आम्ही अर्ज दिला पण त्यांनी कुणी दखल घेतलेली नाही. तुम्ही सरपंच म्हणून दिलाय अर्ज? दिला की. कोणाकडे दिला तुम्ही अर्ज? पोलीस स्टेशनला दिला, तहसीलला दिला, व्हिडिओकडे दिलेला आहे. भांडण होणी म्हणून संरक्षणार्थ झाला. मुख्य तहसील नाही असा ही झालेला विषय झालेला मी सांगितला फक्त आम्ही. वा ह्याला लवकर न्याय मिळावा म्हणून दिलेला. नाही देणारे कोण आहेत? तहसीलदार आहेत. तिकडे गेलाय का तुमचा अर्ज? ही व्हिडिओ मार्फत जावं लागतं साहेब. जाऊ दे ना, बीडीओ मार्फत गेलाय का? हा, नाही जायला. नाही जायला. मग कारवाई कशी करणार? आता इथं कोण अधिकारी आलेत? कुठले? या सर, चला तलाठी आणि मंडल अधिकारी उठा. 1 मिनिट बंद करा. उठा की सर, उठा तुम्ही पण उठा की. उठा.
तुमचं नाव सांगा साहेब. मी AR यादव मंडळ अधिकारी मंगरुळ. मंगरुळ सज्जाही आहे तुमचा. नाही सर्कल आहे माझं. बरं बरं. काय कारवाई करणार आहे आता संबंधित दलित वस्तीची आणि दलित वस्तीतल्या लोकांची आणि गावकऱ्यांची म्हणून सरपंचाची मागणी आहे की या संबंधित गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी. कडक कारवाई करू नये असा त्यांनी पवित्रा घेतला नाही. नाहीतर नियमाप्रमाणे अॅट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा नोंद होत आहे. तुम्ही काय पर्याय काढलाय आणि काय कारवाई करता? आता यांच्या अर्जाप्रमाणे आम्ही बघितली, पाहणी केली. सदरचा ग्रामपंचायतने केलेला जो रस्ता आहे तो उकरून टाकल्याचा दिसून आला. तसा आम्ही पंचनामा केलेलाच आहे. पंचनामा केला आणि हा जो ह्यांनी जी मागणी ह्या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ता इथूनच द्यावा, तर त्याच ठिकाणाहून यांना रस्ता देण्यात येईल कायमस्वरूपी. किती ह्याच दिवसात देण्यात ठिकाणी. येईल? आता पंचनामा तर आम्ही केला आहे. तो रस्ता आता आम्ही आज रोजी दुरुस्त करून देतो यांना. नाही, अंदाज किती दिवसापर्यंत क्लिअर होईल? कालावधी द्या. काय सविस्तर तर तुम्हाला तहसीलदार इकडली अडचण नाही. आहे. सरपंचाची परवानगी आहे, गावकऱ्याची मागणी आहे, तुम्ही होकार दिलाय, अंतविधी करण्यासाठी परमिशन दिले, ही जवळजवळ पूर्ण क्लिअर झाले. हो, हो. आता तुम्ही मर्यादा सांगा त्यांना की एवढ्या दिवसामध्ये तुमचा रस्ता कायम मिळेल आणि याच्या पुढे या रस्त्याचा वाद होणार नाही, दलित वस्तीतल्या लोकांना अडचणी येणार नाही आणि स्मशानभूमीचा प्रश्न कायम मिटेल. अशा पद्धतीनं काय करणार? ठीक आहे. आता यांची काय मागणी आहे, सदरची जी रस्ता आहे 265 मध्ये येतो का 281 मध्ये येतो, ही अगोदर खात्री करावी लागेल. किती दिवस लागेल? त्याला जर आता मोजणी ऑफिसचा कर्मचारी घेऊन नाही, करायला तुम्ही जो लक्षात घेतलं हां. तर 8 दिवसात बी तुम्ही करू होईल शकता. 8 दिवसात होईल, कमी 15 दिवसात करू, निवेदन देऊन ओके, हां. कारण घेऊन करू. समजा जर 265 मध्ये जरी आला तरी आपल्याला त्याच ठिकाणावर रस्ता दोन्हीकडेही द्यायचा आहे. आला तर तुमची जमीन ही सरकारची जमीन आहे हो, हो, हो. आणि सरकारच्या जमिनीवर अधिकार तुमचा आहे, तुम्ही कारवाई करू शकता. ती हो. किती दिवसात करणार सांगा? पूर्वीपासून जो तयार केलेला रस्ता आहे तो कायमस्वरूपी ते कुणीही जरी गटात आला तो ठीक आहे. आता किती दिवसात 15 करणार? दिवसाच्या आत त्यांना तयार करून 15 देऊ. दिवसाच्या आत. 15 दिवसात. 15 दिवसाच्या आत जर नाही हे प्रकरण झालं तर तुम्ही जबाबदार राहणार आहे त्याच्यात, हे लक्षात घ्या. बरोबर आहे? तर मान्य आहे सर्वांना? तर 15 दिवसातच निकाली हा रस्ता निघणार आहे. संबंधित गुन्हेगार ज्यांनी रस्ता नांगरला आहे त्याने जर पुन्हा नखरे केले तर निश्चित त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार या कायद्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा नोंद होणार आहे. तशा पद्धतीनं संबंधित तहसील कार्यालयाचे गटविकास अधिकारी काय म्हणतात, मंडळ अधिकारी आणि संबंधित अधिकारी दोघांनी ही शब्द दिला आहे. अवघ्या 15 दिवसामध्ये दलित वस्तीचा कायमचा प्रश्न मिटणार आहे आणि याच्या पुढं जर संबंधित गुन्हेगारानं दलित वस्तीच्या रस्त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित कारवाई करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. आणि 15 दिवसामध्ये या दलित वस्तीतल्या मयताला अंतविधी करण्यासाठी हा रस्ता कायमचा मिळणार आहे आणि आयुष्यात कधीही या रस्त्यासाठी वाद होणार नाही असा शब्द दिला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं तहसील कार्यालय काय करतंय ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तीर्थकर बुद्रुककर. धन्यवाद. तीर्थखुर्द या गावाच्या सर्व लोकांना धन्यवाद. धन्यवाद. तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गावाचं